बद्दल एक धक्का देणारं वेळापत्रक हवामान खात्याकडून या जून महिन्यामध्ये आता जाहीर करण्यात आलंय। यामध्ये संपूर्ण जून महिना उष्णतेच्या लाटांमध्ये होरपळणार असल्याचं एक धक्कादायक वेळापत्रक आता समोर आलं आहे। प्रत्येक वर्षी जून महिन्यात मान्सून पाऊस धुमाकूळ घालतो, परंतु यावर्षी सुपर एल निनो आता तीव्रता याची वाढल्याने मान्सून पाऊस उलटा फिरला असल्याची माहिती आता समोर आली आहे। प्रत्येकाला शेतकरी बांधवांना जाणून घ्यायची इच्छा आहे की मान्सून पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये कधी येणार, आमच्या तालुक्यामध्ये कधी येणार, आमच्या शेतामध्ये मान्सून पावसाचं आगमन कधी होणार, आमची पहिली पेरणी या ठिकाणी व्यवस्थित यावर्षी होईल का, कोणत्या तारखेपर्यंत पहिली पेरणी या ठिकाणी करावी लागणार, हे प्रत्येक शेतकरी बांधवांना जाणून घ्यायची इच्छा असते आणि याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजावून सांगणार आहे। ही माहिती साधीसुधी नाही, तर जवळपास 5 ते 6 हवामान तज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार, तसेच वेगवेगळ्या देशातील जसे की जपान असेल, अमेरिका असेल, भारत असेल, चायना असेल, सर्व देशांनी मिळून मान्सून पाऊस नेमकं कोणत्या तारखेला दाखल होईल, पहिली पेरणी कोणत्या तारखेला होईल, त्या ठिकाणी करण्यात येईल, दुष्काळ सदृश्य परिस्थिती कोणत्या जिल्ह्यामध्ये तयार होईल, याची सुद्धा महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। परंतु आता जर वातावरणात आपण बाहेर बघितलं तर आभाळ आल्यासारखं वाटते, तुम्ही पण बघा, परंतु मान्सून पाऊस अजिबात या ठिकाणी येत नसल्याची माहिती आता समोर आली आहे। काही जिल्ह्यामध्ये पुढच्या 3 महिन्यांसाठी दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पहिल्या पेरणीचे जे महिने आहेत म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, तर या जिल्ह्यामध्ये आणि या महिन्यामध्ये दुष्काळ पडण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पहिली पेरणी वाया जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहील, कोणत्या तारखेपर्यंत पहिल्या पेरणी करता येतील, मान्सून पाऊस तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या शेतापर्यंत कधीपर्यंत दाखल होईल, तारखा याच्या काय सांगितलेत। जून महिन्यामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी आता हवामान खात्याकडून आता प्रसिद्ध वेळापत्रक काढण्यात आलंय। याची सर्व माहिती तुम्हाला आता या ठिकाणी आम्ही समजावून सांगणार आहे। पावसाची वाट बघणारे शेतकरी या ठिकाणी जे असतात तर त्यांना मोठा धक्का बसलाय, कारण आता सुपर एल निनोची तीव्रता वाढली आहे। आता महाराष्ट्रात दुष्काळ फिक्स असल्याचं या ठिकाणी आता बोललं जातंय। त्यामुळे शेतकऱ्यांनो आता सावधान व्हा। या तारखेच्या आधी जर पेरणी कराल तर होईल प्रचंड मोठं नुकसान, दुबारा पेरणीची आता वेळ येऊ शकते। तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल आणि शेतकरी असाल, सर्वसामान्य नागरिक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते, कारण की हवामान विभागाचा अंतिम अंदाज या जून महिन्यामध्ये जाहीर करण्यात आला आहे। आता यावर्षी मान्सून केवळ उशिराच येणार नाही, तर चक्क काही आता जिल्ह्यामध्ये दगा देणार। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, महाराष्ट्रात दुष्काळ फिक्स आता मानला जातोय। आता त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे एल निनोचा धोका जो वाढणार असं बोललं जात होतं, तर याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हवामान विभागाचा या ठिकाणी दुसरा सुधारित अंदाज जून महिन्यामध्ये आता आलाय। तो इतका भयानक आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं टेन्शन आता टोकाला गेलंय। लोक वाट पाहत होते की पाऊस केव्हा येईल, मान्सूनचं आगमन केव्हा होईल, पेरण्या कधी होईल, परंतु उष्णतेपासून केव्हा सुटका मिळेल असं वाटत होतं। शेतकरी राजा आनंदाने पेरणी केव्हा करेल याची प्रतीक्षा या ठिकाणी आता खूप लांबवणीवर असणार आहे। पावसाने आपलं रौद्र रूप या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली असून आता या जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य पडण्याची आता परिस्थिती निर्माण होणार। याची यादी अखेर समोर आल्या। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये नेमकं काय काय पावसाची परिस्थिती असणार आहे, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार, कुठे आता जमीन कोरडीच राहणार, याची आकडेवारी आताच या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। तुम्ही जर शेतकरी असाल तर पेरणी कधी आणि कोणत्या वेळेपर्यंत करायची, हवामान विभागाने दिलेला अंतिम इशारा काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की तुमची या वर्षातली सगळ्यात मोठी एक चूक तुम्हाला या ठिकाणी आता तोटा आणू शकते। आपण सगळ्यात आधी पाहतोय कोणत्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाल्या, त्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ कोणत्या जिल्ह्यामध्ये पडतोय, कोणत्या जिल्ह्यात प्यायला पाणी उरणार नाही, कुठे सगळ्याधिक आता जून महिन्यामध्ये उष्णतेचा धोका वाढणार आहे। टप्प्याटप्प्याने माहिती आपण घेतोय। हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्राला दिला सर्वात मोठा गेल्या 10 वर्षातील धोक्याचा इशारा, कारण की मान्सूनचा अंतिम अंदाज या ठिकाणी जून महिन्यामध्ये आता जाहीर झाला आहे। कालपर्यंत कोण म्हणत होतं पाऊस येणार, कोण म्हणत होतं पाऊस येणार नाही, कोण म्हणत होतं मान्सून या ठिकाणी पुढच्या 8 दिवसात येणार, पण प्रशांत महासागरात एक विचित्र घटना घडली हे तुम्ही लक्षात ठेवा, ज्यामुळे जगाच्या हवामानाचं एक चक्र उलट फिरलंय। कारण की सुपर एल निनो सक्रिय जोरदार झालाय, ज्याची भीती होती तेच या ठिकाणी आता घडत असल्याचं पाहायला मिळतंय। आता नुसता पाऊस कमी पडणार नाही, तर शेतकऱ्यांच्या पेरण्या या ठिकाणी अनेकांच्या जिल्ह्यामध्ये वाया जाणार।
पण त्याचबरोबर उष्णतेची आता अशी तीव्र लाट या जून महिन्यामध्ये येणार आहे की मध्यरात्री सुद्धा अंगाच्या लाया उडतील। त्यामुळे सरकारनं धोकादायक जिल्ह्यांची एक यादी या ठिकाणी जाहीर केल्या। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णतेचे तीव्र लाटा होणार आहेत, कुठे कुठे पाऊस जोरदार पडणार आहे, कुठे कुठे पाऊस एकदम कमी स्वरूपाचा पडणार आहे। बघा, देशात सरासरीच्या यावेळी 90% पाऊस होता। आता तुम्हाला वाटत असेल 90% म्हणजे जास्त पाऊस आहे, परंतु मागच्या वर्षी या ठिकाणी 160% पाऊस होता, त्यामुळे पाऊस जास्त पडला। परंतु 90% म्हणजे या ठिकाणी आता काही भागात कोरडं राहण्याची शक्यता आहे। ही बातमी ऐकून लोकांना आधी वाटलं होतं फक्त 10% पाऊस कमी पडतोय, मग त्याला काय एवढं होतंय। 90% पाऊस म्हणजे दुष्काळाची लक्षणं जास्तीत जास्त आहेत। सरळ अर्थ असा होतोय की दुष्काळ या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। तो दुष्काळ महाराष्ट्रात जर विचार केला तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे, मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत ज्याला मान्सूनचा कोर झोन असं म्हणलं जातं। आता सर्वाधिक धोका आलाय याच भागात सरासरीपेक्षा कमी पटीने पाऊस पडणार, या भागात जास्त पटीने पाऊस पडणार अशी परिस्थिती झाल्या। 50% भागामध्ये आता एकदम कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे। तसेच आता 50% असं या ठिकाणी जिल्हे आहेत ज्यामध्ये इतका पाऊस पडेल की याचा तुम्ही विचार सुद्धा केला नाही। आधी वाटलं होतं की पाऊस लवकर येईल, अंदमानात पोहोचण्याच्या गप्पा या ठिकाणी सुरू होत्या, पण सुपर एल निनोमुळे पावसाचा प्रवास मध्येच रखडलाय। निसर्गानं आता अचानक या ठिकाणी रूप बदललंय। 26 मेची तारीख सांगितली होती, पण मान्सून लवकर दाखल होतोय, केरळमध्ये मान्सून लवकर दाखल होतोय अशा प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या, पण केरळमध्ये अजून तर कुठलीच परिस्थिती मान्सून बाबत नाही आहे। मग विचार करा महाराष्ट्रात तो किती उशिरा येईल, कारण केरळमध्ये आल्यानंतर 15 दिवसांनी महाराष्ट्रात येतो। मान्सून या ठिकाणी केरळमध्ये येण्याचाच पत्ता नाही, तर महाराष्ट्रात मग कधी येणार? मोठ्या संकटाची या ठिकाणी नोंद आहे। मग खरंच मुख्य मुद्दा आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहणार, फायनल आकडेवारी काय समोर आल्या, शेतकऱ्यांसाठी फायनल पेरणीची तारीख या ठिकाणी कोणती आता समोर या ठिकाणी आल्या, शेतकऱ्यांना नेमकं काय काय काळजी घ्यायची आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा धोका या ठिकाणी जास्त असणार आहे याचीच माहिती आपण पाहतोय। सध्याची परिस्थिती पाहता राज्याचे मुख्यमंत्री आणि हवामान तज्ज्ञांची एक बैठक बोलावल्या आणि बैठकीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक हवामान तज्ज्ञाचे तज्ज्ञ बसले होते। त्यांनी आता या 2026च्या आता पुढच्या महिन्याच्या भविष्यामध्ये काय काय परिस्थिती असणार आहे याचा आढावा घेतलाय। राज्यासाठी धोक्याची सूचना दिल्या। तर 15 वर्षापूर्वी जेव्हा लातूरला रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती तेव्हा सुपर एल निनो राक्षस महाराष्ट्रात तशा प्रकारे जागा झालाय। तीच परिस्थिती 2026 मध्ये आता निर्माण होण्याची शक्यता आहे। इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतोय। यावेळी केवळ पाऊसच नाही तर उष्णतेचे एक मोठं संकट देखील आपल्या उंबरठ्यावर आलंय, त्यामुळे सर्वांनी सावध राहायचं आहे। जून महिना उजाडेल खरा, म्हणजे जून महिना आता उजडलाय, परंतु आता पावसाऐवजी उष्णतेच्या लाटा आल्याचं तुम्हाला पाहायला मिळत आहे। दिवसा उन्हाच्या झळा आणि रात्री उकाड्यामुळे आता मानवी जीवन उस्कळीत होत आहे। लक्षात ठेवा, जेव्हा या ठिकाणी जून महिन्यामध्ये मागच्या वर्षी इतका पाऊस पडला की लोकांना पाऊस कमी त्या ठिकाणी आता कधी कमी होईल असं वाटत होतं, परंतु आता महाराष्ट्रासाठी उष्णतेच्या लाटेचा धोका या जून महिन्यात वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे रात्रीची झोप लोकांची आता उडणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे? महाराष्ट्रात तब्बल 21 जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार असल्याची माहिती समोर आल्या। आता हे 21 जिल्हे रेड झोनमध्ये टाकण्यात आले, जिथे शून्य आणि नगण्य पाऊस असेल। अशा वेळी आता सरकारने आतापासूनच 4 छावण्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करायला सुरुवात केल्या। जर आभाळातून पाण्याचा थेंबच पडला नाही तर धरणं कशी भरणार? धरणं रिकामं झाली तर आपली जनावर कशी जगणार? हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार करून बसलाय। मग तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड किती दिवस असेल? पाऊस या ठिकाणी मान्सूनचा कधीपासून सुरू होईल आणि जर सुरू झाला तर कधीपासून तो आता थंड पडेल? उष्णतेचा पारा 47 अंशावर सध्याला पार या ठिकाणी जाऊ लागलाय। महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आता पाणी कपातीचे आदेश देण्यात आलेत? चला तर मग जाणून घेऊया। हवामान विभागाच्या 7 मॉडेलचा अभ्यास या ठिकाणी केला असता 7वं मॉडेल महाराष्ट्रासाठी अत्यंत शेवटचं भीतीदायक असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता या ठिकाणी मॉडेलनुसार आता मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजेच या ठिकाणी आता या जूनच्या पहिल्या 15 पाऊस अतिशय कमी दिसेल, पण तो केवळ एक आभास असेल। खरा धोका तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या जिल्ह्यामध्ये आता असणार आहे। या 3 मुख्य महिन्यामध्ये आता पावसाचं प्रमाण अत्यंत कमी, सलग आणि सर्वदूर आता पडणारा पाऊस असेल। स्वप्नवट असणार आहे। केवळ तुरळक ठिकाणीच मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, जो धुवाधार पाऊस असेल। या ठिकाणी जो धरणं भरतो, पिकांना जीवदान देतो असा पाऊस या ठिकाणी यावर्षी नसल्याचं बोललं जातंय। त्यामुळे शेती गणित पूर्णपणे शेतकऱ्यांचं कोलमडणार आहे।
पेरणीची घाई करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी धोक्याची सूचना देण्यात आल्या। शेतकरी पहिल्या दिवसापासून पहिल्या सरीपासून पेरणीची घाई करतील, पण यावर्षी तसं अजिबात करू नका। त्या ठिकाणी तुम्हाला तोटा होऊ शकतो। पहिल्या पावसानंतर मोठा खंड पडणार आहे, त्यात तुमचं महागडं बियाणं, खतं, बियाणं, मातीमोल होऊ शकतं, त्यामुळे सावध राहायचं आहे। कधीपासून पेरणी होऊ शकते, पेरणीच्या तारखा काय आहेत, मान्सूनचं आगमन कधी होणार आहे, किती ओली झाल्यानंतर पेरणी करावी हे तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हवामान विभागाने हात जोडून विनंती केल्या की जोपर्यंत जमिनीत पुरेसा ओलावा पेरणी योग्य होत नाही तोपर्यंत पेरणी अजिबात करू नका। मग पेरणीची तारीख कोणती देण्यात आल्या, कोणत्या तारखेनंतर शेतकऱ्यांनी आपलं पाऊल टाकायचं आहे, नेमकं किती पाऊस पडल्यावर नेमकं आता बियाणं आता शेतामध्ये तुम्ही टोचायचं आहे, या महत्त्वाच्या आता आकडेवारी आता तुम्हाला सांगणार आहे। प्रश्न आहे, पेरणी कधी करायची? हवामान खात्याने 15 ते 25 जून या दरम्यानची वेळ अंदाजित दाखवली आहे, पण आता परिस्थिती बदलू लागल्या। एक रूल लक्षात ठेवा, आता जर पाऊस या ठिकाणी सुरू झाला तर खरं तर विदर्भ त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा याच्यामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय आता कमी राहण्याचा धोका यामध्ये वर्तवण्यात आला आहे। आता जर त्याच प्रमाणात पाऊस जर कमी असाच राहिला तर तो पाऊस कमी झाला तर तुमच्याकडे परिस्थिती या ठिकाणी गंभीर होण्याची शक्यता आहे। मग तुमची परिस्थिती पाहून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे। मग कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा आहे? जर तुमच्या शेतामध्ये पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, शेतामध्ये एक मोठा कुठेतरी खड्डा खोदायचा आहे। खड्ड्यामध्ये तुम्ही मोजपट्टी या ठिकाणी आणायची आहे। त्या पट्टीने तुम्हाला मोजायचं आहे की ओली किती झाल्या। आता काय मोजायचं आहे? ओली मोजायची आहेत। ओली म्हणजे काय की सर्वसाधारणपणे आता पावसाचं पडलेलं पाणी किती फूट पर्यंत खाली गेलंय, ओलावा किती फूट पर्यंत या ठिकाणी गेलाय, तुम्हाला स्पष्टपणे मोजायचं आहे। मग यासाठी तुम्ही एक आता खड्डा खोदायचा आहे काठीने। आता या ठिकाणी साधारणपणे तुम्ही या ठिकाणी जी कागदाची रेषा आता असते तर ती 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर आता पावसाची जी ओले आहे तर ती आतपर्यंत गेल्या का बघायचं आहे। इतका जर पाऊस झाला असेल तरच तुम्ही आता पेरणी करायची आहे, असे स्पष्ट सूचना हवामान विभागाकडून देण्यात आलेत। त्यामुळे बातमीला किंवा या गोष्टीला तुम्ही हलक्यात अजिबात घेऊ नका। कुठे कुठे कशा पद्धतीने पावसाची परिस्थिती राहणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया। जून मध्ये या ठिकाणी उकाडा प्रचंड अजून वाढणार आहे। चंद्रपूर तसेच अकोला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आता उष्णता वाढण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। कठीण काळात नागरिकांनी सावध राहण्याची आता गरज आहे। 12 ते 4 या उन्हाच्या वेळेमध्ये शेतात किंवा उन्हात जाणं टाळा, चक्कर येऊ शकते। तोंडाला या ठिकाणी रुमाल वगैरे बांधून जास्तीत जास्त पाणी प्या, आहार हलका घ्या। शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या चाऱ्याचं पाण्याचं नियोजन आताच करून ठेवा। भरोसा न राहता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा। प्रशासनाने सुद्धा पाणी टंचाईच्या भागात टँकरची उपलब्धता करून या ठिकाणी देण्याचे आदेश देण्यात आलेत। प्रशासनाने सुद्धा आता पावलं वेळोवेळी उचललेत। आता तुम्ही काळजी घ्यायची आहे। जून जुलैमध्ये पाऊस थोडाफार साधारण राहू शकतो, पण ऑगस्ट सप्टेंबर मात्र एल निनोचा धोका या ठिकाणी जबरदस्त आल्याचं बोललं जातंय। त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर हा या ठिकाणी धोकादायक असल्याचं आता सांगण्यात आलंय। ही बातमी जी आहे तर तुम्हाला भीती दाखवण्यासाठी मुळीच नाही, परंतु हवामान विभागाने त्या ठिकाणी अनुभवी तज्ज्ञांनी जे काय अंदाज दिलेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्ही या ठिकाणी शेती पिकाची किंवा या ठिकाणी मोठी कामे करणार असाल तर हा अंदाज न लक्षात घेता अनुभवी तज्ज्ञांकडून या ठिकाणी घ्यायचा आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।